मित्रांनो, पेट्रोल कार आणि डिझेल कार मध्ये काय फरक असतो हा प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडत असेल. सरळ मुद्द्याचं बोलायचं झालं तर पेट्रोल गाड्या कमी मायलेज देतात आणि डिझेल गाड्या जास्त मायलेज देतात. कारण डिझेलचं कंप्रेशन पेट्रोल पेक्षा थोडं जास्त असतं. एक पेट्रोल गाडी जास्त पॉवरफुल असते प्लस स्मूथ ऍक्सेलरेशन. त्याऐवजी जर डिझेल गाडी बघितली ही जास्त टॉर्क प्रोड्यूस करते, म्हणजेच लोड आणि हिल साठी बेटर असते. जर इंजिन साऊंड बघितला तर पेट्रोल गाड्या थोड्या स्मूथ असतात आणि त्याऐवजी डिझेल गाड्या तुम्हाला थोड्याशा नॉइझी फील होतील. जर दोघं व्हेरियंटचं प्राइस कम्पेअर केलं तर पेट्रोल गाड्या थोड्या चीप असतात, पण लॉंग टर्मला डिझेल तुम्हाला जास्त परवडतं. जर मेंटेनन्स बघितलं तर पेट्रोल गाड्यांपेक्षा डिझेल गाड्यांना थोडं जास्त मेंटेनन्स लागतं. त्याऐवजी आपण इंजिन लाईफ बघितली तर डिझेल गाड्यांची इंजिन लाईफ पेट्रोल पेक्षा चांगली असते, कारण डिझेल गाड्यांचं इंजिन बिल्ड स्ट्रॉंगर असतं. जर पिकअप आणि ड्राईव्ह फील बघितलं तर पेट्रोल गाड्या थोड्या क्विक असतात. त्याच जागेवर आपण डिझेल गाड्या बघितल्या तर त्यामध्ये स्लाइट डिले असतो. त्याच्या मागचं मेन कारण हे टर्बो लॅग असतं. मित्रांनो, दोघं व्हेरियंट त्याच्या जागेवर चांगले असतात. जर तुम्हाला सिटी ड्रायव्हिंग करायची असेल, मोस्टली लॉंग ड्राईव्ह करायची नसतील तर पेट्रोल गाडी तुमच्यासाठी बेस्ट असेल. पण समजा तुम्हाला सिटी टू सिटी ट्रॅव्हल करायचं असेल किंवा लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल तर डिझेल गाडी एकदम परफेक्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला या कंपॅरिझन बद्दल काय वाटतं आणि तुम्ही कुठली गाडी प्रेफर कराल हे नक्की सांगा. आणि अशाच डेली कार नॉलेज साठी आपल्याला सबस्क्राईब सुद्धा करून